इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कोकणी माणसाचं आणि रंगमंचाचं एक अतूट नातं आहे. इथल्या पिढ्या पिढ्यांनी रंगमंच गाजवला आहे. अगदी साता समुद्रापार इथल्या कलेचा झेंडा रोवला गेलाय. दशावतार, नमन, खेळे यापासून पारावरच्या नाटकांनी अनेक दिग्गज कलाकारांना घडवलं, मोठं केलंय. म्हणूनच नाटक या कलेकडे जगामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे व्यावसायिक, स्पर्धा, पारंपरिक दृष्टीनं पाहिलं गेलं असेल तरीही कोकणात नाटक आणि नाटक घडवणारा रंगमंच हे कोकणी माणसाच्या श्वासाशी जोडलं गेलेलं नातं आहे. म्हणूनच गावजत्रेला, उत्सवाला आजही नाटकं सादर होतात आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याच उत्सवी नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेनं नवा उपक्रम सुरू केलाय. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय कोकणातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि या उपक्रमाच्या परीक्षिका अनुया बाम मॅडम यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. धन्यवाद. एक वेगळा उपक्रम, उत्सवी नाटकांची स्पर्धा. हो. तर सध्या रत्नागिरीच्या गावागावामध्ये भरवल्या जाणाऱ्या या उत्सवी नाटकांच्या स्पर्धेविषयी आम्हाला सांगा. कसं झालं, आपले राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री आणि आपले पालकमंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही एक स्पर्धा आहे. त्याने असं ठरवलं की स्पर्धेला नाव द्यायचं तेव्हा तो कलाकारसुद्धा आपल्या रत्नागिरीतलाच असला पाहिजे. म्हणून त्यांनी कैलासवासी नटवर्य रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा अशी आयोजित केली. आणि तुला सांगते, ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला, म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखा होता की गेल्या वर्षी साधारण 1/11/24 ते 31/5/25 या कालावधीत 46 नाटकं या स्पर्धेमध्ये आली. पहिल्याच वर्षी. पहिल्याच वर्षी. एकेका दिवशी 3-3, 4-4 ठिकाणी आमचे परीक्षक जात होते. आम्ही एक अशी परीक्षकांची फळी निर्माण केलेली आहे की ज्यांनी अनेक वर्ष नाटकात कामं केली आहेत, ज्यांचा भरपूर अनुभव आहे, तंत्रज्ञ आहेत, त्याच्यात लेखक आहेत आणि अभिनय केलेले सुद्धा आहेत. अशा एक लोकांची आम्ही एक फळी तयार केली आणि त्या लिस्टवरचे 2-2 परीक्षक आणि 1 समन्वयक असं प्रत्येक गावामध्ये पाठवला जातो. आणि उत्सवी नाटकं, त्यामुळे तिथे असं प्रत्येक वेळेला काटेकोरपणे नियम पाळून चालत नाहीत. जसे राज्य स्पर्धेला असतात की अमुक वेळेतच तुमचं नाटक सादर करा, 10 वाजताच करा, कारण त्या गावात अनंत अडचणी निर्माण होत असतात. कधी आयत्या वेळेला लाईट जातो, कधी काहीतरी होतं. त्यामुळे साधारण 10:30 ते 11 आम्ही वेळ दिलेली असते. आणि खरंच तुला सांगते की या माणसांनी जेव्हा कलाकारांनी आमच्याकडे फॉर्म पाठवला भरून, त्या फॉर्म नंतर आम्ही त्याच्यात टाईप केलेलं होतं की असं असं या वेळेत नाटक सादर करायचं. तर असं कुठेही झालं नाही की 12:30 वाजले, 11:30 वाजले. ना तर पूर्वी उत्सवाची नाटकं अशी व्हायची, पण आता ते लोक सुद्धा त्या नियमानुसार वेळ पाळून नाटक करायला लागले आणि अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळाला. 46 नाटकं एका वर्षात होणं ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की अनेक माध्यमं आलेत आता, मोबाईल आलाय, कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत, रील्स येत आहेत, लोक म्हणजे त्याच्यामध्ये काम करतात, वेब सिरीज आहे, शॉर्ट फिल्म आहेत, पण तरी सुद्धा ही गावागावात होणारी पारावरची नाटकं, उत्सवाची नाटकं आम्हाला वाटत होतं की नाही आता बंद पडलीत, पण नाही, उलट ती दुप्पट संख्येने साजरी होत आहेत. म्हणजे आता कितीतरी लोक काय होतं की देऊया की नको आपण फॉर्म, भरूया की नको, असं त्यांना अजून वाटतं. पण जेव्हा आम्ही जातो तिथे परीक्षक म्हणून आणि जेव्हा मध्यंतरात आम्ही त्यांना सांगतो आम्ही एक अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे ही आमची स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे, तर तिथे गेल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेतर्फे एक शील्ड तयार केलेलं आहे. कैलासवासी नटवर्य रमेशजी भाटकर यांचं त्याच्यात चित्र दिलेलं आहे. आणि प्रत्येक कलाकाराला, तंत्रज्ञाला आम्ही तिथे सर्टिफिकेट देतो. प्रत्येकाला आम्ही तिथे मध्यंतरात ते सर्टिफिकेट त्यांना देऊन त्यांना सन्मानित करतो. त्यामुळे किती खूप छान वाटतं त्यांना आणि आनंद होतो एकदम. पहिल्या वर्षी 46 नाटकं पाहायला मिळाली. दुसरं वर्ष जे आता चालू वर्ष आहे ते कसं होतं? आता ह्या चालू वर्षी म्हणजे इतका चांगला रिस्पॉन्स की 56 नाटकं, म्हणजे 10 नाटकं वाढली त्याच्यात. अजून सुद्धा फॉर्म येण्याची शक्यता आहे असं वाटतंय. आणि तुला मी माझा अनुभव सांगते, कारण मी साधारण 73 सालापासून
पारावरच्या नाटकात अगदी. काम करते अनेक गावातून. तेव्हा काही तिथे सुविधाही नव्हत्या. हो. पण तेव्हा असलेली गर्दी आणि आता असलेली गर्दी त्याच्यात काहीही फरक जाणवलेला अरे नाही. वा, हे किती छान आहे. आणि आता एवढी माध्यमं आलेली आहेत. आमच्या वेळेला माध्यमं नव्हती, टीव्ही नव्हता, काहीच नव्हतं तेव्हा, मोबाईल नव्हता. आता लोकांना नाटकं बघायला मिळतात त्याच्यावर, हो. त्या प्लॅटफॉर्मवर. त्यांना अभ्यास करायला मिळतो, हं. नवीन नवीन संहिता मिळतात हं. त्यांना. काही गावात ना लेखक आहेत, ते हां. स्वतः नाटक लिहितात. हां. आणि ते नाटक लिहिल्यानंतर ते सादर करतात आपल्या हां. कलाकारांकडून त्या गावातल्या रंगमंचावर. त्यामुळे आम्ही बक्षिसं सुद्धा आता अशी ठेवलेली आहेत की म्हणजे गेल्या वर्षी जी बक्षिसं होती त्यामुळे थोडी कमी होती, कारण तो पहिलाच अनुभव होता आमचा. हं. आता यंदा थोडी बक्षिसांमध्ये आम्ही वाढ केलेली. हं. गेल्या वर्षी जेव्हा बक्षिसं ठेवली होती तेव्हा 1, 2, 3 हं. असे नाटकाचे क्रमांक होते. 3 नाटकं आम्ही काढली होती. उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट दिग्दर्शक. हं. तेव्हा तंत्रज्ञानाची अशी आम्ही बक्षीस ठेवली. प्रकाश योजना, नेपथ्य, वेशभूषा, पार्श्वगायन याची बक्षिसं नव्हती. जेव्हा गेल्या वर्षी आमचा बक्षीस समारंभ झाला सावरकर नाट्यगृहात, तेव्हा सांगायचं म्हणजे न्यायाधीश मुंबई हायकोर्टाच्या त्या मृदुल रमेश भाटकर ह्या जातीनिशी आमच्या बक्षीस समारंभाला उपस्थित होत्या. वाह. तेव्हा त्यांनी तिथे ऑन दी स्पॉट जाहीर केलं हां. की मी सुद्धा काही रक्कम या बक्षिसासाठी देतेय. हं. आणि त्याच्यातनं आम्ही एक विनोदी अभिनेता म्हणून एक बक्षीस जाहीर केलेलं त्या रकमेतून. आणि त्यामुळे एक अजून बक्षीस वाढलं. आणि आता मग यंदाच्या बक्षिसांमध्ये आम्ही वाढ केलेली आहे. यंदा कॅटेगरी निर्माण केली की व्यावसायिक काम करणाऱ्या त्यांच्यात 3 नंबर काढायचे लेडीजमध्ये, आणि ज्या गावातल्या काम करणाऱ्या आहेत त्यांच्यात 3 नंबर काढायचे. आणि त्याशिवाय प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, नेपथ्य ही आम्ही बक्षिसं यंदा वाढवलेली आहे. अरे म्हणजे त्यामुळे नाटकाची सगळी अंग ज्यांना हां. नाटक उभं राहतं हां. त्या प्रत्येकाला आता तुमच्याकडे आणि बक्षीस आहे. त्याशिवाय 1, 2, 3 जे क्रमांक होते त्यात आम्ही उत्तेजनार्थ सुद्धा बक्षिसं देणार आहोत हां. की त्यांना त्यामुळे प्रेरणा मिळेल गावागावातल्या लोकांना. या स्पर्धेकडे बघताना ना वेगळेपण असं जाणवतं की कुठलीही स्पर्धा म्हटली हो. की त्या स्पर्धेला एक कालावधी असतो, सलग 10 दिवसांचा, सलग 15 दिवसांचा. तर तुमच्या या स्पर्धेमध्ये कालावधी दिसत नाहीये, उलट अनेक महिने म्हणजे 3 बरोबर. महिने, 4 महिने, 5 हो, महिने हो, सलग जवळजवळ ही 6 स्पर्धा महिने सुरूच आहे. 6 हो, महिने हो, सुरू 6-7 असते ही महिने. स्पर्धा. हो. आणि तुम्ही तारखा नाही देत, तर ज्या तारखेला ते नाटक असतं तिथे तुम्ही जाता, तर बरोबर. त्याबद्दल सांगा. हां, म्हणजे आता समजा एखाद्या गावात एखादं नाटक बसवत असते, हां. आमचे काही छापील फॉर्म आहेत आणि मग तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्याच्यावर सगळं त्यांनी लिहायचं असतं. एक कलाकारांची लिस्ट तोडायची असते, स्क्रिप्ट द्यायची असतात परीक्षकांसाठी. म्हणजे आम्ही प्रिपेअर होतो की कसं नाटक आहे काय ते आम्ही वाचन करतो. आणि मग किती तारखेला नाटक कुठच्या गावात आहे त्याची पण आम्हाला बांधणी करता येते की एखाद्या दिवशी 3 नाटकं असतात 3 गावांना, कधी 5 असतात, कधी 4 असतात. हां. कारण उत्सव आपल्याकडे भरपूर उत्सव असतात ना सगळीकडे गावागावातून. त्यामुळे मग तशी परीक्षकांची योजना करावी लागते, समन्वयक नेमावा लागतो, तशी शील्ड, बक्षिसं, सर्टिफिकेट याचा बंच तयार करायला लागतो. आणि मग त्या गावात आम्ही परीक्षक म्हणून जातो परीक्षण करायला. आणि त्यांना सांगितलेलं असतं बा मध्यंतरात आम्हाला असं असं करायचं आहे, तुम्हाला शील्ड द्यायचं आहे, सर्टिफिकेट द्यायचे. त्यामुळे आम्ही असंच केलेलं आहे की प्रत्येक कलाकाराला तिथे बोलावतो, तंत्रज्ञाला बोलावतो आणि ते सर्टिफिकेट आम्ही त्यांना देतो. आणि शील्ड जे असतं ते मुख्य, त्यातला जो कोणी मुख्य असतो मंडळाचा त्याच्याकडे आम्ही सुपूर्द करतो. आणि तिथेच आम्ही असं सांगतो की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आता तुम्ही उतरायला शिका. हां, म्हणजे तुमच्यातलं बळ वाढवा. आता तुम्ही छान नाटक करताय, तर तुम्ही त्या स्पर्धेचाही आता अनुभव घ्या. आणि त्याप्रमाणे तुला सांगते की यंदा आपल्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी फक्त 9 नाटकं होती, 9 का 10, आणि यंदा 18 नाटकं झाली. एवढा या स्पर्धेमुळे फरक पडलेला आहे. म्हणजे एक आत्मविश्वास निर्माण होतोय गावागावामध्ये या निमित्तानं. अगदी नक्की. आणि काही नाटकवाल्यांनी, काही म्हणजे उत्सवी नाटकाच्या कलाकारांनी यावेळेला असं डेअरिंग केलं नाही की आपल्या सावरकर नाट्यगृहामध्ये त्यांनी तिकीट लावून आपला प्रयोग लावला नाही. वा. असे जवळजवळ 4-5 संघांनी इथे प्रयोग लावलं नाही. म्हणजे हे सुद्धा एक त्यांच्यात आलेलं धाडस आहे. नक्कीच नक्कीच. आणि हे केवळ आणि केवळ ह्या स्पर्धेमुळे घडलेलं आहे. कारण ही आपल्या भारत देशातली सुद्धा ही पहिली म्हणायला हरकत नाही स्पर्धा. नक्कीच. म्हणजे कुठेच अशी स्पर्धा होत नाहीये. कारण झाडीपट्टीची नाटकं विदर्भात होतात, पण तिथे अशी स्पर्धा भरवली गेलेली नाही आतापर्यंत. गाव जत्रांचा आपण उल्लेख केला किंवा उत्सवांचा उल्लेख केला, तर कोणत्या प्रकारच्या उत्सव असतात जिथे ही नाटकं प्रकर्षानं मोठ्या संख्येने होतात? गुढीपाडवा असतो, दसरा असतो, अक्षय तृतीया असते, नंतर रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, बुद्ध पौर्णिमा, स्वामी जयंती. असंही असतं की गावाच्या पूजा असतात, तर त्या वार्षिक पूजेला गावाचं नाटक असतं आणि ते करायचंच असतं दरवर्षी.
आणि तिथे कसं असतं की आता समजा एखाद्या गावात नाटक आहे तर पंचक्रोशीतली दशक्रोशीतली लोक येतात हा, आणि हे परत जास्त ही लोक महत्त्वाचं. त्यांच्या गावात हा. जातात. अशी देवाणघेवाण असते, खरंय. म्हणजे कलेची देवाणघेवाण असते. तसंच हे झालेलं आहे की तुमच्याकडे आम्ही येतोय, तुम्ही आमच्याकडे या. हा. आणि त्यांच्या नाटकात काय चांगलं होतं ते बघतात. मग त्या लोकांना ते भेटतात, अरे कुठून आणले तुम्ही लाईट्स, हम्म. कुठून आणलेत हे पार्श्वसंगीतवाले, तुमचा मेकअप मन कोण होता, मग आपण याला बोलवूया का यंदा आपल्याकडे. असं पण त्यातनं फायदा होतो त्यांना. पूर्वी कसं होतं, एकच कोणतरी असायचा गावागावात आणि तोच सगळ्या गावातनं फिरायचा साधारण दशक्रोशीत पंचक्रोशीत. पण आता भरपूर झाली उपलब्धी सगळीकडे, त्यामुळे अनेक प्रकारचे लोक निर्माण झालेत. प्रकाशयोजनाकार आहेत, नेपथ्यकार आहेत, पार्श्वसंगीतवाले आहेत आणि असं एकमेकांना बोलवून ते सहकार्य करतात आणि आपलं नाटक अजून चांगलं कसं होईल याचा ते अभ्यास करतात. तुमची नाट्य कारकीर्द सुरू झाली तीच पारावरच्या नाटकांपासून झाली. आणि 73-74च्या काळानंतर इतक्या वर्षानंतर तुम्ही आता या नाटकांचे परीक्षक म्हणून जाताय. तर अर्थातच खूप फरक झालेला आहे नक्कीच सगळ्याच बाबतीतला. तर तो काय वाटतो तुम्हाला? म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, एक ठराविक स्टेज लावलेलं असायचं, एक घराचा सीन म्हणजे घराचा नेपथ्य तेवढंच लावलेलं असायचं. मग त्याच्यात जंगल सीन असेल किंवा एखादं दुसऱ्याचं घर दाखवायचं असेल तर ते त्यांना दाखवता यायचं नाही, म्हणजे त्याला मर्यादा असायच्या. पण आता तसं नाही होत, 2-2 सेट सुद्धा बदलतात गावामध्ये सुद्धा. गावामध्ये सुद्धा बदलतात. अरे वा. किंवा त्यामध्ये काय करायचं तर इथे पटकन जिना लावतात, तिकडे ब्लॅकआउट करतात. म्हणजे हे प्रकाश योजनेची ही असते, कौशल्य असतं त्यातलं. पार्श्वसंगीताचा उपयोग करतात आणि वेशभूषा, रंगभूषा याच्याकडे पण खूप चांगलं लक्ष देतात. कॉस्ट्युमचा विचार करतात चांगला. आणि एक म्हणजे नाटक आपण काय करतोय तर आलं आणि ओरडत गेलं, कुठल्या तरी मोठ्या पिच हाय पिच मध्ये बोललं, कारण तेव्हा स्पीकर नसायचं त्यावेळेला. आता स्पीकर आहे, तर स्पीकरवर आपण कसं बोलायचं आहे, पात्रांचं ट्युनिंग हे कसं जमलं पाहिजे याचा सुद्धा बऱ्याच ठिकाणी मला अभ्यास बघायला मिळाला. म्हणजे ही एक खूप छान प्रगती झालेली आहे. आणि ही माध्यम असल्यामुळे त्याच्यातनं पण त्यांना शिकता येतं. आणि मग दिग्दर्शक जेव्हा नाटक बसवतो तेव्हा त्याचा विचार करतो की यातलं आपल्याला काय करता येईल आपल्या गावात. सगळंच काही साध्य करता येत नाही त्यांना, पण तरी सुद्धा त्यांच्या कुवतीच्या मनाने ते खूप करतात. आणि त्यामुळे नाटक कसं होतं, आताच्या दृष्टीने बघताना ते लोकांना पचनी पडतं आणि विषयही छान छान असतात. चांगली चांगली नाटकं करण्याचं धाडस दाखवतात. काही गावातले लेखक असतात, ते खूप छान नाटकं लिहितात. म्हणजे आम्हाला ते समजलं आता ह्या वेळेला दोन्ही वर्षीच्या स्पर्धेत. अजून जर त्यांना चांगला गायडन्स मिळाला आपल्याकडून, काही आपण जर लेखनाच्या कार्यशाळा घेतल्या तर हे लेखक चांगलं अजून ह्याच्यापेक्षा नाटक लिहू शकतील. काही ठिकाणी गाणी लिहिलेली आहेत त्यांनी. तर ती गाणी सुद्धा लाईव्ह, म्हणजे पेटी आणून तिथे तबला आणून तशी तिथे गायली जातात. आता कलाकार म्हणजे त्यांची जाण आता खूप दिसायला लागली आम्हाला त्याच्यातनं. चांगलं करतात नाटक. म्हणजे कुठेही असं वाटत नाही की हे स्पर्धेत उतरलेलं नाटक आहे, याचं ते भान ठेवतात आणि त्यानुसार ते स्पर्धेतलं नाटक म्हणून आता सादर करतात. हा फरक आहे आता पूर्वीच्यातला आणि आत्ताच्यातला. अगदी मनापासून एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की पारावरची नाटकं म्हणजे झापाचे स्टेज, बांबूचे स्टेज, फळ्यांचं स्टेज, ते संवाद साधताना सुद्धा अभिनेते त्या ह्यांचा आवाज यायचा, म्हणजे ते पार्श्वसंगीत वेगळं आणि नाटकाचं पार्श्वसंगीत वेगळं, स्पीकर म्हणजे दोनच स्पीकर. तर ह्या सगळ्या सुविधा किती अल्प असायच्या. तिथपासूनच आत्ताचं हे नाटक कोकणातलं किंवा रत्नागिरीतलं म्हणूया इथपर्यंत आलंय. तर गावागावामध्ये हे बदल तुम्हाला दिसतात का? चांगलेच दिसतात. आता कुठेच असं रंगमंच बघायला मिळत नाही, कारण आता पक्के रंगमंच बांधलेले आहेत सगळीकडे आणि ग्रीन रूम बांधलेले आहेत. कितीतरी ठिकाणी मला ह्या दिसल्या की लेडीजसाठी वेगळ्या, जेंट्ससाठी वेगळ्या, मेकअप करण्यासाठी एक पाठीमागे अशी छानशी पडवी केलेली असते किंवा मोठी स्पेस असते. त्यामुळे लेडीज सुद्धा आता आनंदाने काम करतात. त्यांना कुठलाच स्ट्रगल करावा लागत नाही की तू जरा इथे चादर लाव, इथे तू जरा उभी राहा किंवा हा पडदा इकडे ओढून घे, असं करावं लागत नाही. त्यांची रूम स्पेशल असते, इकडे जेंट्स लोकांची असते. आणि नाटक करताना देहभान विसरून नाटक करणं. आणि अभिनय कसं आहे माहितीये का, शास्त्र शिकवता येतं पण प्रतिभा ही तुमच्याकडे मुळात असावी लागते. अगदी बरोबर. आणि जर शास्त्र शिकल्यानंतर तुमच्या कलेला प्रतिभेची जोड मिळाली तर तुमची कला अधिकच, म्हणजे तुम्ही त्याच्यात पारंगत होता आणि ती चांगली स्ट्रॉंगली तुम्ही रसिकांपर्यंत पोचवू शकता. टीव्ही, मोबाईल आणि आता समाज माध्यम इतकी झालेली आहेत की हातात आलंय सगळं हे. अगदी. आणि तुमच्या काळात किंवा जुन्या काळामध्ये
कष्ट खूप करावे लागत होते. बरोबर. आता तसं नाहीये. नाही. तरी सुद्धा एखादं नाटक घडवायचं म्हटलं हो, तरी सुद्धा त्याला जीव ओतून काम करावं लागतं प्रत्येक गोष्टीला. म्हणजे नक्कीच. फक्त अभिनयच नाही तर उरलेल्या सगळ्या अंगांसाठी सुद्धा. अगदी तर बरोबर. तो उत्साह किंवा परिश्रम करणं हे कुठे कमी जाणवतंय की उत्साह तितकाच आहे आज नव्या पिढीबद्दल नाही, बोलायचं तर? नव्या पिढीचं मी सांगायचं झालं तर आता मी उत्सवी नाटकाच्या स्पर्धेत असतात हं. नवीन कलाकार. काही काही अगदी झोकून देऊन काम करतात. हं. पण जेव्हा मी बाहेर परीक्षक म्हणून जाते तेव्हा अनेक ठिकाणी मी असं बघितलंय म्हणजे आत्ताच्या नवीन पिढीचं हं. की ही जिवंत कला आहे. हं. याला रिटेक नसतो. इथे एकदा तुम्हाला टाळी मिळाली, तुमचं एकदा वाक्य चुकीचं जाऊ नाही तर बरोबर जाऊ, एकदा गेलं की गेलं, त्याला रिटेक नाही. तर आताची जी मुलं आहेत ना, तर ती त्यांच्याकडे टॅलेंट भरपूर आहेत कारण हं. माध्यमांचा ते वापर करतात हो. चांगला. फक्त त्यांच्या त्रुटी काय आहेत तर त्यांच्याकडे पेशन्स नाही आहेत. हं, हं, झटपट सगळं हवं आहे त्यांना. म्हणजे आपण म्हणतो ना, पी हळद हो गोरी. हं, हं, तर हं. थोडंसं यश मिळालं की लगेच ती खुलून जातात. पण मी त्यांना असं सांगेन की स्वतःची कुवत, स्वतःची ताकद ही ओळखा. हं. क्रोधावर तुम्ही थोडंसं नियंत्रण ठेवा हं, हं, हं. आणि इतरांना सुद्धा तुमच्याबरोबर चांगली वागणूक द्या. किंवा कोणी ज्येष्ठ आलेत तुमच्याकडे, हं. तुमचे मित्र आलेत तुमची कला बघण्यासाठी, हं. तर सगळ्यांशी तुम्ही छान वागा. त्यांच्याशी चांगली मानाने त्यांना मान द्या, चांगली वागणूक द्या आणि विचार करून बोला. जे काय बोलाल ना हां. ते विचार करून बोला आणि सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करायला शिका. वा, हे किती फार महत्वाचं खूप आहे. छान वाक्य कारण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला यश मिळेलच असं नाहीये. हो. त्यामुळे ह्या सगळ्याची तुम्ही सवय ठेवली पाहिजे आणि टीका, तक्रार हे सगळं करण्यात वेळ घालवू नका तुम्ही. हं, हं. टीका प्रत्येकजण करतच असतो, पण हे सगळं कशासाठी करायचं? हं. पेक्षा तुम्ही अवलोकन करा की माझं काय चुकलंय हं. किंवा कोणी काय सांगितलं तुम्हाला तर राग येता कामा नाही त्याच्यात. मी तर म्हणते की तुम्ही उलट विचारा. मी ऐवजी आपण म्हणायला शिका. हं. म्हणजे मी हा अहंकार आहे ना, तर तेवढा तो शब्द टाळा तुम्ही आणि आपण असं म्हणायला शिका आणि दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांचं तुम्ही कौतुक करा. चूक झाली तर मान्य करा हं. आणि पाठ मात्र मजबूत ठेवा. ती कशासाठी? तर शाबासकीसुद्धा पाठीवरच मिळते आणि धोकासुद्धा पाठीमागूनच येतो. खरंय, अगदी बरोबर. एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. हं. तेव्हा ही जर तुम्ही सगळी पथ्य पाळलीत आणि सगळ्यांचे आभार मानायला कधीही विसरू नका. चूक मान्य करणं आणि आभार मानणं हं. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तेव्हा पेशन्स ठेवा आणि आपली कला अधिक कशी फुलेल इकडे लक्ष द्या. म्हणजे ही जर सगळी पथ्य आत्ताच्या पिढीने पाळली ना, बाकी ते सगळं आहेच टेक्निक. म्हणजे तुमच्या आवाजावर तुमचं प्रभुत्व असणं, हं. व्हेरिएशन्स निर्माण करणं, चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स, तुमचे लुक्स, तुमचं पोश्चर, पाठांतर आणि तुमचं शुद्ध बोलणं हं. हे नाटकासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि समजा टीमवर्क असतं स्टेजवर. तर माझंच पाठांतर झालंय आणि मी आता माझं काम करून मोकळे झालो. त्याचं चुकतंय. मला ते माहिती आहे त्याचं वाक्य काय आहे ते. तर अशा वेळी तुम्ही बघत नाही राहायचं स्टेजवर. त्याचं जे वाक्य आहे ना, ते तुम्ही कुठल्या कलेने घ्यायचं. आता समजा तुझं एखादं वाक्य तू विसरलीस तर हां. हां म्हणजे तुला असं म्हणायचं होतं ना, असं आपण हां. म्हटलं पाहिजे. त्याला समेवर आणून द्यायचं हां. की त्याला त्याचं पटकन क्लिक झालं पाहिजे. हां, हे माझं वाक्य हे होतं. सांभाळून हे घेतलं खूप म्हणजे पाहिजे. सांभाळून घेण्याची जी कला आहे ना, हं. हा एक मोठेपणा आहे. हं. म्हणजे दुसऱ्या कलाकाराला आपण सांभाळून घेणं. म्हणजे तुम्ही खूप मोठे होता त्यामुळे. हां. तर हे आत्ताच्या पिढीने शिकलं पाहिजे. नुसतं मी माझं काम केलं आणि निघून गेलो, बाकीचं आपलं बघतील. हं. असं नाही का. हे टीमवर्क आहे. हे सगळ्यांचं आहे. तेव्हा सगळ्यांनी हे आपण एकमेकांना सांभाळून घेत केलं पाहिजे. अशी ही कला जिवंत कला आहे. बरोबर. मला असं वाटतं की आजच्या नव्या पिढीला तुम्ही यशाचं गमक सांगितलंय. यश आणि सुख आपल्याला जोडीने मिळतात. हो. पण तरीसुद्धा आपल्याला जे हवं असतं ते मिळणं हं. म्हणजे यश. आणि जे मिळालंय त्यामुळे होणारा आनंद म्हणजे त्याला म्हणायचं सुख. खरंय. तर अशी ही यशाची माझ्या मते असलेली एक व्याख्या आहे. नाही. ही स्पर्धा तर रत्नागिरी तालुक्यापुरती मर्यादित होय, आहे. होय, होय. 2 वर्ष खूप चांगला प्रतिसाद पण मिळतोय. तर एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेमुळे काय फायदा होईल? तर ह्या गावागाव स्पर्धा आम्ही म्हणजे आयोजन केलेलं आहे ना, प्रत्येक गावात आम्ही जातो परीक्षक म्हणून. तर अशा ठिकाणी आम्हाला असे अनेक कलाकार
दिसतात, आढळून येतात, की अरे हा कलाकार इथे उत्सवाच्या नाटकात इतकं चांगलं काम करतोय, तर हा एखाद्या सिरियल किंवा चांगल्या नाटकात सुद्धा चांगलं काम करू शकेल. याला जर योग्य मार्गदर्शन, कारण त्याचं पोश्चर चांगलं असतं, त्याची शब्दफेक चांगली असते, पाठांतर चांगलं असतं, आणि हा जर माणूस एखाद्या चांगल्या ग्रुपमध्ये अजून चांगला गेला, हा कलाकार, आणि त्याला चांगला पाठिंबा मिळाला, चांगलं पाठबळ मिळालं घराकडून, तर हा चांगला उदयाला येणारा हा कलाकार आहे असं मला वाटतं. आणि असे अनेक कलाकार आहेत. म्हणून आम्ही आमच्या स्पर्धेत काय केलंय, की प्रत्येक संघातला एक लक्षवेधी कलाकार अरे वा. म्हणून आम्ही एक बक्षीस ठेवलंय. हा. म्हणजे कोणच नाराज होत नाही. हं. असं केलंय. गेल्या वर्षी पण होतं, यंदा पण आहे. तो सगळ्या बाजू, सगळी अंग त्याची चांगली वाटतात, त्याला आम्ही लक्षवेधी कलाकाराचं अरे वा. बक्षीस देतो. त्यामुळे सगळे ग्रुप जे असतात त्यांना खूप बरं वाटतं, आमच्या संस्थेला, आमच्या संघाला एकतरी बक्षीस मिळालं. हो. म्हणजे तर एक असं- प्रोत्साहन हो, यामुळे हो, हो, मिळतंय. हो, हो. आणि आणि तुला सांगते, दिग्दर्शक चांगले आम्हाला आढळले. हा. नाटकाचं नियोजन, त्याची बांधणी, म्हणजे काही काही ठिकाणी तर इतके तरुण तडफदार असे दिग्दर्शक होते. म्हणजे मी त्यांना काही काही वेळेला बोलावून त्यांचं नाव वगैरे विचारलं, कुठे तू काम केलं आहेस, आत्तापर्यंत किती नाटकात ना, कारण ते काही सगळं दिलेलं नसतं त्याच्यात. मग ते आपल्याशी संवाद कसा साधतोय त्याच्यातनं पण समजतं आपल्याला, ह्याची बोलीभाषा, याचं एकंदरीत बोलणं कसं आहे. तर असे आम्हाला खूप दिग्दर्शक चांगले मिळाले ह्या वेळेला. म्हणजे छान छान त्यांनी दिग्दर्शनाची बाजू इतकी चांगली सांभाळली होती आणि काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अरे वा. प्रकाश योजनाकार, हा. त्यातले खूप चांगले प्रकाश योजना शिकलेले असे आढळले आम्हाला. त्यांना सुद्धा अजून चांगले जर काही कार्यशाळा त्यांनी केल्या तर ते पण अजून चांगले कलाकार म्हणून उदयाला येतील. मेकअप काही ठिकाणी आम्हाला चांगला दिसला केलेला. आणि तुला सांगते की लेडीजच्या बाबतीत मला बोलायचंय, की मी जेव्हा काम करत होते तेव्हाही लेडीजची अशीच वानवा होती. अजून म्हणावी तशी संख्या काही लेडीजची वाढत नाहीये. म्हणजे गावातल्या ह्याच्यात सुद्धा गेल्या वर्षी आम्हाला फार थोड्या लेडीज मिळाल्या, की गावातल्याच लेडीज नाटकात काम करतात. ते पण आम्ही परीक्षक म्हणून जातो तेव्हा सांगतो आमच्या भाषणात, की लेडीजला तुम्ही, म्हणजे घरातल्यांना सुद्धा, पालकांना सुद्धा सांगायचंय, की तुम्ही तिला पाठिंबा द्या. नाटकात काम करणं म्हणजे काही वाईट नव्हे. आणि तुम्ही आपल्या ग्रामस्थांबरोबर काम करताय, ते आपले बंधू आहेत. आपल्या गावात तुमची कला तुम्ही दाखवा ना. तुमच्यात जर ते सुप्त गुण असतील तर तुम्हाला दाखवायला हरकत नाही आपल्या गावातल्या संघाबरोबर काम करून. आता काही लेडीज तयार होत आहेत आणि असे काही फरक जाणवले आणि हा त्याच्यातला फायदा आहे. म्हणजे आता ह्या मुली जेव्हा बाहेर काम करायला येतील, आता कॉलेजमध्ये युथ असतं, युथ फेस्टिवल असतो, काही राज्य स्पर्धेत सुद्धा इथं येऊ शकतील ह्यातल्या मुली, ग्रामीण विभागातल्या. तसं काही क्षेत्र खूप चांगलं आहे आणि पुढे जाऊन किती तुम्हाला करता येणार आहे ह्याच्यात. व्यावसायिक रंगभूमीवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर रंग आहेत ह्याच्यात करण्यासारखी. लेखकाला काहीतरी करता येतंय, तुम्ही सिरियलचं लेखन करू शकताय, प्रकाश योजनावाल्याला काही करता येतंय, रंगभूषाकार तिथे जाऊ शकतो, कारण हल्ली पर्सनल सुद्धा तुम्ही ठेवता ना रंगभूषाकार. म्हणजे काही काही लेडीज आहेत, जेंट्स आहेत, अभिनेते अभिनेत्रे, तर त्यांना असे हवे असतात. तर ह्यांनी जर असे मुंबईला जाऊन वगैरे चांगल्या शहरात जाऊन कोर्स केले तर तो एक व्यवसायाचा भाग होऊ शकतो ना त्यांच्या आयुष्यातला. आणि त्यांना येणारी कला आहे त्याचा विकास होऊ शकतो. तर असा हा फायदा आहे या सगळ्या स्पर्धेचा फायदा आहे असं म्हणायला लागेल. आणि पुढल्या वर्षी अशी स्पर्धा भरणार आहे आमची आणि याचा आम्ही दिमागदार असा बक्षीस समारंभ गेल्या वर्षीही केला होता, यंदाही करणार आहोत. म्हणजे रत्नागिरीतल्या ग्रामीण भागामध्ये जे लपलेले गुणवंत आहेत, कलाकार आहेत, तर त्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचं आणि त्यांना ओळख देण्याचं काम ही उत्सवी नाट्य स्पर्धा करते. आणि शासनाच्या अखिल भारतीय नाट्य शाखेकडनं हे काम केलं जातं. हे खूप रत्नागिरी शाखेकडून. हो, हे खूपच छान आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने ही स्पर्धा आयोजित केली आहे. आणि तुम्ही जसं सांगता तसं हे टीमवर्क आहे. तर तुमच्या या टीमबद्दल सांगा. हो, म्हणजे आमचे अध्यक्ष आहेत नाट्य परिषद शाखेचे समीर जिंदुलकर, आणि आमची मोठी टीम आहे, म्हणजे परीक्षकांची टीम आहे. नंतर आमचे खजिनदार, आमचे समन्वयक, असे सगळेजण त्याच्यात आहेत. प्रत्येकाची मेहनत आहे त्याच्यात. म्हणजे कोण असं म्हणत नाही की हे माझं काम नाहीये, हे त्याचं काम नाहीये. प्रत्येक जण हिरिरीने काम करत असतो आणि म्हणूनच ही स्पर्धा इतकी छान रीतीने पार पडली. आणि यंदाही झालेलीच आहे स्पर्धा. आता बक्षीस समारंभ होईलच आणि पुढल्या वर्षीही, म्हणजे जितके वर्ष चालेल तितके वर्ष आम्ही स्पर्धा चालवणार. आणि याची ख्याती एवढी झालेली आहे, म्हणजे आपले जे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमचे प्रशांत दामले तर आले होते ते इथे आपल्याला भेट द्यायला आमच्या शाखेला. त्यांचे प्रयोग पण होते इथे.
तर त्यांनी फार कौतुक केलं नाही. अरे कसं काय हे तुम्ही नियोजन करता म्हणाले, म्हणजे इतक्या गावागावात जाऊन तुम्ही असं नियोजन करता, गावात परीक्षक जातात, हे आम्ही कधी ऐकलेलंच नाही आत्तापर्यंत. असं प्रत्येकाचीच कौतुकाची थाप मिळते याला आणि छान होत आहे म्हणजे सगळं. त्यामुळे आम्हाला पण एक हिरिरी येते की चांगलं चाललंय, छान, खरंय. अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काहीतरी केलं पाहिजे. कारण आता काय होतंय, तालुका झालाय म्हणजे तालुक्यात ह्या होतातच आहेत 2 वर्ष स्पर्धा, पण आता बाहेरच्या जिल्ह्यातली लोक आम्हाला विचारतात, अच्छा. म्हणजे गुहागर असेल, चिपळूण, आमच्याकडे का नाही तुम्ही ह्या भरत, म्हणजे आम्ही नुसतं तरी स्पर्धेत नाटक, आम्हाला बक्षीस देऊ नका, पण आम्ही सादर करतो नाटक. हां. तुमच्याकडे मॅडम प्रदीर्घ अनुभव आहे या नाट्य क्षेत्राचा, तर तुम्ही काय संदेश द्याल ह्यातून सगळ्याच कलाकारांना? हो, हां, मी एवढंच सांगेन की जबाबदारी आणि संयम याचं शिक्षण कुठल्या शाळेत दिलं जात नाही, तर ते स्वतः अवगत करायचं असतं. आणि मला असं सांगायला आवडेल की प्रतिभा ही परमेश्वराकडून आपल्याला मिळत असते, म्हणून नतमस्तक व्हायला पाहिजे, म्हणजे परमेश्वरा ठिकाणी. प्रतिष्ठा ही समाजाकडून मिळते आपल्याला, म्हणून आपण समाजाचे आभारी राहिलं पाहिजे. आणि मनोवृत्ती आणि अहंकार हा आपल्याला स्वतःकडूनच निर्माण होत असतो, तेव्हा त्याच्यावर आपण स्वतः नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्यापासून सावध राहायला पाहिजे, म्हणजे तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट रसिक होऊ शकता. असं वाटत होतं की माध्यमांच्या आक्रमणामुळे नाट्य चळवळ कुठेतरी थांबतीये का किंवा त्याच्यावर परिणाम होतोय का, असं वाटत असतानाच रत्नागिरीमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून उत्सवी नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि गावागावामध्ये आजही नाट्यकला जिवंत आहे ह्याची जाणीव झाली आणि ह्याची तुम्ही खूप छान माहिती दिली आणि सगळं चित्र डोळ्यासमोर राहिलं की आजही नाटक गावागावामध्ये जिवंत आहे आणि ते कलाकार आहे ज्यांना हे नाटकं करण्याची उत्साह तितकाच आहे. किती छान सांगितलं मॅडम तुम्ही हे. आणि ही जी सगळी चळवळ सुरू आहे किंवा ही सगळी चळवळ ग्रामीण भागामध्ये आहे, याचं सगळं चित्रण आज तुमच्या माध्यमातून आम्हाला दिसलं किंवा जाणवलं. तर खूप छान माहिती आपण दिलीत आणि आपण वेळ काढून इथे आलात याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. मी सुद्धा आकाशवाणीची आभारी आहे. धन्यवाद. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य